एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण. एमपीएससी पेपरफुटी मागे लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे. एका प्रियकरानं एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधून हा प्रकार केल्याची माहिती आहे. फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळालाय अशी ही माहिती तपासात उघड झाली आहे. प्रियकरासाठी पेपर फोडणारे 3 कर्मचारी अटकेत असून खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे. एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत. चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच एकंदरीतच या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी विरोधकांकडून जी मागणी केली जात होती की नेमका पेपर फोडणारे कोण आहेत, तर आता याचा उलगडा पोलिसांनी केलेला आहे. याआधी प्राथमिक माहिती जी आपण काही वेळापूर्वीच लोकशाही मराठीवरती एक्सक्लुझिव्ह दिलेली होती की एका लव्ह स्टोरीच्या अँगलने एका एमपीएससीतील कनिष्ठ कर्मचाऱ्याला हाताशी धरून एका खासगी व्यक्तीने हा पेपर फोडलेला होता आणि आता एमपीएससी मधील तब्बल 3 कर्मचाऱ्यांना या पेपर फोडी प्रकरणी मध्ये आता अटक झालेली आहे. या व्यतिरिक्त 3 खासगी व्यक्ती अशा एकूण 6 लोकांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या 6 व्यक्तींच्या माध्यमातून या पेपर फुटीमध्ये आणखी कोणाचं कनेक्शन आहे का याचे धागेदोरे शोधण्याचं काम पोलीस करत आहे. इतकंच नाही तर तुर्तास तरी ज्या व्यक्तीने हा पेपर फोडलेला होता अशा एका परीक्षार्थीपर्यंत हा पेपर मर्यादित होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे होती. आता या व्यक्तीच्या मार्फत आणखी किती जणांपर्यंत हा पेपर गेलेला होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र सुरुवातीला आता सांगितल्याप्रमाणे 6 लोकांना एकूण, त्यामध्ये 3 हे शासकीय कर्मचारी आहेत आणि 3 खासगी व्यक्ती आहेत. अशा 6 जणांना पोलिसांनी अटक केलेली असून आता त्यांच्याकडून एकंदरीत संपूर्ण माहिती उलगडण्याचं काम आहे ते पोलीस करत आहेत. धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.